नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले आहेत. म्हणजे हे दोन्ही महत्त्वाचे जिल्हे आहेत. तिथे पालकमंत्रीच जाहीर होत नव्हतात. पालकमंत्रीच नव्हता या दोन्ही जिल्ह्यांना. महत्त्वाचे जिल्हे नाशिक, रायगड. पालकमंत्री नव्हता कारण बिग फाईट म्हणजे भरत गोगावले रायगडचे आणि गिरीश महाजन नाशिकचे. आता यावेळी नाशिकला कुंभमेळा आहे. कुंभमेळा असल्याने नाशिकला एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. अब्जावधी रुपयांची कामं नाशिकमध्ये सुरू आहेत. त्यामुळे नाशिक कोणाच्या हातात असणार याला मोठं महत्त्व आलं होतं. नाशिक कोणाचं मोठं महत्त्व. त्यामुळे हा पेच जो होता तो एकनाथ शिंदे विरुद्ध बीजेपी असा तो होताच. परंतु भरत गोगावले विरुद्ध नाशिक म्हणजे गिरीश महाजन असाही होतं. म्हणजे प्रत्येक राजकीय नेत्याला असं वाटतं की बाबा या जिल्ह्यावर आपलं वर्चस्व पाहिजे. त्या हिशोबाने सारे फिल्डिंग लावत असतात. आणि नाशिक म्हणजे मलाईचा जिल्हा, रायगड मलाईचा जिल्हा. त्यामुळे पण हे या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची भांडणं होती, वाद होता, त्यामुळे इथं पालकमंत्री कोणाला द्यायचं हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे सुद्धा होता. कारण कोणालाही दिलं तरी दुसरा नाराज होणार. त्यामुळे ते प्रश्न तो विषय लांबत गेला. अखेर फडणवीसांनी हा मुद्दा मार्गी लावला आहे. याबद्दल त्यांचं अभिनंदन. शासनाने आज रायगड आणि नाशिकचे पालकमंत्री जाहीर केले आहेत. नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत. हे तिघेही आपापल्या जिल्ह्यात आपलं वर्चस्व राहावं याच्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करत राहिले आहेत. तर पालकमंत्री म्हणजे हा त्या जिल्ह्याचा बॉसच असतो. बॉस त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रचंड अधिकार असतात पालकमंत्री म्हणून. त्या जिल्ह्यात जो फंड आहे तो फंड कसा खर्च करायचा, किती खर्च करायचा याचा कंट्रोल याची सर्व पालकमंत्र्याच्या हातात असते. त्यामुळे दोघांनी म्हणजे भरत गोगावले यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. त्या वादामध्ये नियुक्त्या मागे पडत गेल्या. शेवटी एक गंगेत घोडं नालं. मोठा निर्णय झाला आहे. रायगडसाठी शिंदे गट, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट म्हणजे राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच होती. रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी म्हणजे
अदिती तटकरे आणि भरत गोगावले हे दोघे इच्छुक होते. अदिती तटकरे म्हणजे सुनील तटकरे यांची कन्या, राष्ट्रवादीचे नेते. आणि अदिती तटकरे या मंत्री आहेत. आता अदिती तटकरे की भरत गोगावले या वादामध्ये हे विषय इथल्या पालकमंत्रीपदाचा विषय मागे पडत गेला. शेवटी भरत गोगावले यांनी बाजी मारलेली दिसत आहे. भरत गोगावले भारी पडले. आता यात सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिकचं पालकमंत्री पद गिरीश महाजनांकडे गेलं आहे. गिरीश महाजन हा अनुभवी नेता आहे. खानदेशातील म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जामनेर या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व गिरीश महाजन करत आले आहेत. जामनेर 6 वेळाचे आमदार आहेत. 6 टर्म काय म्हणतात, म्हणजे 36 वर्ष हा माणूस आमदार आहे. म्हणजे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की किती त्या जिल्ह्यावर किती जबरदस्त पकड असेल गिरीश महाजनांची. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहेच. पण तेवढी त्याची एक ओळख नाही आहे. म्हणजे प्रचंड कार्यक्षमता आहे. त्यामुळे म्हणजे कुंभमेळ्याचं पूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे दिलेली आहे फडणवीसांनी. त्यामुळे म्हणजे गिरीश महाजनांच्या आतापर्यंतची जी कामगिरी आहे त्याच्यावर एक शिक्कामोर्तबच आहे. म्हणजे मोठा विश्वास टाकला आहे फडणवीसांनी महाजनांवर. त्यामुळे आता या दोन्ही नियुक्त्या कशा रंगतात की त्यातून काही वेगळाच वाद निर्माण होतो ते पाहायचं आपण. पण तुम्हाला काय वाटते? म्हणजे गिरीश महाजनांचं ठीक आहे, परंतु रायगडची नियुक्ती कशी काय वाटते? तटकरे शांत बसतील? कॉमेंट कर. नमस्कार.